हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची। तर ह्या चपात्या मी सकाळी बनवलेल्या होत्या आणि अचानक आमचा प्लॅन बाहेर जायचा ठरला, तर ह्या चपात्या तशाच राहिल्या आणि संध्याकाळी आल्यावर बघा चपात्या किती मऊ लुसलुशीत आहेत। तर चला रेसिपी बघूया। की ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ तेल टाकायचे। पण मी काय करते, दरवेळेस ना वेगवेगळी चपाती बनवते, म्हणजे कधी थोडी कोथिंबीर थोडा पालक वगैरे असं ॲड करून पराठे नाही बनवत, मी चपातीच बनवते। आणि आज मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर कलोंजी ॲड करून मी मस्त पीठ मळून घेतले। आणि चपातीमध्ये ना काही टिप्स असतात चपाती बनवताना। पीठ जे आहे ना ते खूप पातळ नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं आणि छान भिजून द्यायचं, त्याने चपाती पातळ नाही होत। आता इथे आपलं पीठ भिजलेलं आहे, मस्त अजून परत मळून घेऊया त्याला छान। आणि एक गोळा घेऊन आपण चपाती थोडीशी लाटून घ्यायची, त्याच्यावरती पूर्ण छान तेल लावून घ्यायचं, थोडंसं कोरडं पीठ टाकायचं। असं 4 घडीची चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। मग बघा तुमची चपाती एकदम छान मऊ लुसलुशीत आणि पूर्ण फुगणार सुद्धा। तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला सर्व चपात्या करून घ्यायच्या आहेत। आणि अजून एक तवा आहे तो गरम पाहिजे, तवा थंड असला की पण चपाती वातड होते। तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।